जिल्ह्यातील 60,905 विद्यार्थी आजपासून सुरू झालेल्या 12वीच्या परीक्षेला बसले आहेत। जिल्ह्यातील 82 केंद्रांवर सुरू असलेल्या या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी केली असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी 6 पथके नेमली आहेत। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून जिल्ह्यातील 82 केंद्रांवर 60,905 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे। नगर शहरात 12वीच्या परीक्षेचे 11 केंद्र आहेत। सकाळी 11 ते 2 असा परीक्षेचा वेळ आहे। 12वीचा पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण विभागाचे सर्व केंद्रांवर बारीक लक्ष राहणार आहे। परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, स्कॅनिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाहीत। तसेच परीक्षा केंद्रात परीक्षार्थी, नेमणुकीस असलेले शिक्षक व अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी तालुका स्तरावर बैठे पथक तैनात करण्यात आले असल्याचे शिक्षण अधिकारी लक्ष्मण पोले यांनी सांगितले। या परीक्षेच्या अनुषंगाने मार्कंडे विद्यालयाला भेट दिली। साधारणतः परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर 1 तासापासूनच केंद्रावरती मी होतो स्वतः। विद्यार्थ्यांची शाळेच्या प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आणि तपासणी अंतीच सर्व विद्यार्थ्यांना क्लासरूममध्ये सोडण्यात आलं। तपासणी करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या कमरेमध्ये रिडक्शन केलेले गाईड या ठिकाणी आढळून आले। ते सर्व गाईड जप्त करून त्यांचं नाशनसुद्धा करण्यात आलं त्यांच्या समक्ष। अशा पद्धतीनं 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थ्यांची कसून तपासणी करूनच त्यांना वर्गामध्ये सोडण्याची दक्षता प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे। 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ATV न्यूजच्या हार्दिक शुभेच्छा। प्रतिनिधी आमिर सय्यद व मोहसिन खान, ATV न्यूज, अहमदनगर।